लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आज पैशांचा धुरळा। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर। लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये झाली वाढ। 1750 रुपयाचा हप्ता आता मिळणार। 250 रुपयांची वाढ दरमहा मिळणाऱ्या रकमेमध्ये करण्यात आलेली आहे। ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत। नमस्कार, आज तारीख आहे 30 जून आणि लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। ती खुशखबर अशी आहे की आता पैशामध्ये झाली आहे वाढ। तर खरंच लाडक्या बहिणीला आता 1750 रुपयाचा हप्ता मिळणार आहे का? आजचा मोठा निर्णय YouTube वरती सर्वात अगोदर माहिती देत आहोत। आपला सुप्रसिद्ध चॅनल मराठी अनिकेत या YouTube चॅनलवरती महाराष्ट्र राज्यातील अतिशय लोकप्रिय हा चॅनल आहे। तर या चॅनलवरील सर्व व्हिडिओज नक्की पहा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। ठीक आहे, एकदम ऑथेंटिक रिअल अपडेट्स आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। एकदम ओरिजिनल माहिती देत असतो। तर बघा, आजचा मोठा निर्णय, हप्त्यात झाली वाढ। तर खरंच लाडक्या बहिणीला आता 250 रुपये जास्त मिळणार आहेत का? म्हणजे जून महिन्याचा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता 1750 रुपये प्रमाणे मिळणार आहे का? याविषयी जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अतिशय इम्पॉर्टंट महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी आणि आजची लेटेस्ट जबरदस्त अशी अपडेट आलेली आहे। तर जबरदस्त अशी अपडेट काय आहे? तर जबरदस्त अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता बघा बघा जून महिन्याचा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता 1750 रुपये येणार का? तसेच जून महिन्याचा हप्ता जून महिन्यात येणार नाही, कारण की जून महिना संपायला आजचा शेवटचा दिवस उरलेला आहे आणि अजूनपर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत। मग लाडक्या बहिणीला कधी येणार हप्ता? कधी मिळणार पैसे? जूनचा हप्ता कधी मिळणार? जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार? एक्झॅक्टली महिलांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार? याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अपडेट्स पाहणार आहोत। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत तसेच महाराष्ट्र राज्यातील इतर महिलांपर्यंत, लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचेल। त्यामुळे तुमचा एक शेअर इम्पॉर्टंट ठरू शकतो। ठीक आहे, आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया। तर लाडकी बहीण योजना सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। अखेर आता सर्व लाडक्या बहिणींची, लाडक्या ताईंची प्रतीक्षा संपणार। अखेर आता सर्व बहिणींच्या, सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये आता जून आणि जुलै महिन्याचा एकत्र हप्ता जमा होणार आहे। कारण की जून महिना संपला आहे, जुलै महिना सुरू झालेला आहे। त्यामुळे आता एकत्र पैसे येणार, म्हणजे थोडक्यात पैशांचा पाऊस पडणार आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये। सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। खूप मोठी गुड न्यूज आहे। मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या ताईंसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। तसेच तुमच्या सर्वांसाठी अजून एक खुशखबर आहे। ती खुशखबर आहे आपल्या आवडत्या चॅनल मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तर खुशखबर अशी जबरदस्त अशी खुशखबर आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडी वाटप केली जाणार आहे। आता तुम्ही म्हणाल की पैठणी साडी वाटप केली जाणार आहे, ठीक आहे, पण कशामुळे, कशा निमित्त पैठणी साडी वाटप केली जाणार आहे? तर बघा, आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यावेळेस सुद्धा आपण पैठणी साडी वाटप केली होती। त्याच प्रकारे सेम आता ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 200K होतील, म्हणजे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी पैठणी साडी वाटप केली जाणार आहे। आणि तुमच्यासाठी खुशखबर आहे, एक पैठणी साडी नाही तर 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे 2 लकी विनर पैठणी साडी जिंकणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यातील महिला या योजनेसाठी किंवा या स्कीमसाठी किंवा या गिव्हअवेसाठी पात्र ठरतील। त्यामुळे तुम्हाला सर्वांना या गिव्हअवेमध्ये नक्की पार्टिसिपेट करायचं आहे। तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी। आता पैठणी साडी जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना पैठणी साडी त्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होतील त्याच दिवशी वाटप करणार आहे। आणि पोस्टाच्या माध्यमातून तुमच्या ॲड्रेसवरती ही पैठणी साडी पाठवण्यात येणार आहे। अतिशय चांगल्या क्वालिटीची, दर्जेदार क्वालिटीची ही पैठणी साडी असणार आहे। त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवेमध्ये नक्की पार्टिसिपेट करा। तसेच बघा, आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलची फर्स्ट अचीवमेंट कंप्लीट झालेली आहे। ती फर्स्ट अचीवमेंट होती सिल्वर प्ले बटन। आपल्या चॅनलला सिल्वर प्ले बटन मिळालेलं आहे। तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब बटन दाबून जे प्रेम दाखवलं आहे आपल्या चॅनलवरती, त्याचाच आशीर्वाद, प्रेम म्हणून आपल्याला सिल्वर बटन मिळालं आहे। आता लवकरच आपली गोल्ड प्ले बटन आपल्या चॅनलला मिळालं पाहिजे। त्यासाठी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलवरती नवीन असाल किंवा जुने व्ह्यूअर असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब बटन दाबलं नसेल
तर नक्की सबस्क्राईब बटन दाबा. तुमचा एक एक सबस्क्रायबर आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, एक एक सबस्क्राईब इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून आम्हाला हे टार्गेट लवकरात लवकर अचीव करता येईल व जेवढे जास्त सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती वाढत राहतील तेवढे जास्त गिफ्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. बघा, तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर सांगतो, ज्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवरती 200K म्हणजे 2 लाख पूर्ण होतील त्या दिवशी 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार. 300K ला 3 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार. ठीक आहे. 400K ज्या दिवशी होतील त्या दिवशी 4 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार. 500K वरती 5 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार. ज्या दिवशी आपल्या मराठी एनके त्या युट्यूब चॅनलवरती 10 लाख सबस्क्रायबर म्हणजे 1 मिलियन पूर्ण होतील आणि जेव्हा 1 मिलियन पूर्ण होतील तेव्हा आपल्या चॅनलला गोल्ड प्ले बटन भेटेल आणि त्यावेळेस आपण 10 पैठणी साड्या वाटप करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही सुद्धा नक्कीच कोणत्या ना कोणत्या वेळेस पैठणी साडी जिंकू शकता. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब बटन दाबा आणि आपल्या चॅनलला डायमंड प्ले बटन सुद्धा भेटू शकतं. आता यासाठी खूप टाइम लागू शकतो कारण की आपली कॅटेगरी आहे मराठी चॅनल आहे महाराष्ट्रातील, त्यामुळे टाइम लागू शकतो, परंतु हे पॉसिबल आहे जर तुम्ही सर्वांनी सपोर्ट दाखवला तर. ठीक आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट, लेटेस्ट जबरदस्त अशी अपडेट आहे. 3 दिवस आता फक्त होणार आहेत पैसे वाटप. आता फक्त बहिणींच्या खात्यामध्ये पैशाचा पाऊस होणार. 3 टप्प्यामध्ये पैसे जमा होणार. काही बहिणींना पहिल्या टप्प्यात, काही बहिणींना दुसऱ्या टप्प्यात, तर काही बहिणींना तिसऱ्या टप्प्यात. 3 याद्यामध्ये पैसे वाटप होणार. 3 दिवस पैसे वाटप चालणार. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवस कोणत्या ना कोणत्या दिवशी तुम्हाला 100% पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. आता सर्व बहिणींचा, सर्व महाराष्ट्र राज्यातील लाडक्या ताईंचा एकच प्रश्न आहे की दादा जूनचा हप्ता कधी येणार, जूनचा हप्ता कधी येणार, जूनचा हप्ता कधी येणार, हाच प्रश्न सर्व बहिणी विचारत आहेत आणि किती रुपये येणार. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला जून महिन्याचा हप्ता 2100 रुपये मिळणार नाही, तर जूनचा हप्ता तुम्हाला 1500 प्रमाणे दिला जाणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. आता कधी मिळणार, कोणत्या तारखेला पैसे मिळणार, किती वाजता पैसे मिळणार, तर बघा, आता मिळालेल्या अपडेट्सनुसार लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्त्याचा जो निधी आहे तो वितरित केल्यानंतर 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये पैसे जमा होतात. आता जून महिन्यातच संपला, आता जुलै महिना सुरू होतोय, त्यामुळे जून महिन्यात तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. पैसे तुम्हाला जुलै महिन्यामध्येच येणार आहेत. ठीक आहे. मग जुलै महिन्यात कधीपर्यंत येणार, कधी येणार, किती तारखेला येणार, तर बघा, जर तुम्ही मागील 2 महिन्यापासून लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपची हिस्ट्री तपासली असेल, माहिती काढली असेल किंवा नोटीस केलं असेल, तर मागील 2 महिन्यापासून तुम्ही पाहिलं आहे की योजनेचा हप्ता हा उशिरा मिळतोय. म्हणजे समजा मे महिना आहे तर मे महिन्याचा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळतोय. मग आता त्याच प्रकारे जूनचा हप्ता कधी मिळणार, तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात. ठीक आहे. त्यानंतर बघा, लेटेस्ट अपडेट, आता लाडक्या ताईच्या खात्यामध्ये, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता पैसे होणार जमा. पण पैसे कधी जमा होणार, योजना बंद झाली का, तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, असे अनेक प्रश्न सर्व बहिणी लाडक्या ताई विचारत आहेत. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. माहिती सरकारने स्पष्ट केलं आहे की लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे हे मिळणार म्हणजे मिळणार म्हणजे मिळणार. 100% पैसे तुम्हाला मिळणार मिळणार मिळणार. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढचा हप्ता, लाडक्या ताईंना पुढचा हप्ता मिळणार 1750 रुपयाचा हप्ता मिळणार आहे का, की 1500च हप्ता मिळणार, असा प्रश्न अनेक बहिणींनी विचारला आहे. भरपूर महिलांनी न्यूज चॅनल, टीव्ही चॅनल, वेबसाईट, पोर्टल सगळीकडे तुम्ही बातमी पाहिली असेल की लाडक्या बहिणींचा हप्ता वाढला, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर तुम्हाला खरंच 1750 रुपयाचा हप्ता मिळणार आहे का, तर याविषयी आपण अपडेट पाहणार आहोत. त्या अगोदर अशाच प्रकारच्या सर्व लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी, लेटेस्ट माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे. 250 रुपयांनी लाडक्या बहिणीचा हप्ता वाढला, अशा प्रकारच्या अनेक तुम्ही व्हायरल न्यूज, व्हायरल बातम्या पाहिल्या असतील. अशी बातमी तुम्ही पाहिली असेल. याबद्दल आम्ही माहिती काढली, याबद्दल आम्ही चौकशी केली की खरंच महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींचा हप्ता वाढला आहे का, लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या 1500 रुपयाच्या रकमेमध्ये 250 रुपयाची वाढ झाली आहे का, या संदर्भात आम्ही संपूर्ण माहिती काढली. त्यानंतर सूत्रांच्या माहितीनुसार आम्हाला मिळालेल्या अपडेटनुसार आता तुमच्यासोबत आम्ही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करत आहोत की तुमचा डाऊटच क्लिअर करणार आहोत की खरंच लाडक्या बहिणीला 250 रुपयाचा हप्ता मिळणार आहे का, सॉरी 250 रुपयाचा हप्ता वाढला आहे का. तर बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 250 रुपयाचा हप्ता, बघा, लाडक्या बहिणीचा हप्ता 250 रुपयांनी वाढला, 250 रुपये वाढले, हे 100% खरं आहे.
परंतु या ठिकाणी एक ट्विस्ट आहे, या ठिकाणी एक महत्वपूर्ण पॉइंट आहे, महत्वपूर्ण घटक आहे. तो घटक कोणता आहे? आता आपण त्या संदर्भात लेटेस्ट अपडेट पाहूया. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडक्या बहिणींचे 250 रुपये वाढले आहेत, परंतु महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींचे वाढलेले नसून मध्य प्रदेश राज्य सरकारची लाडली बहना म्हणून एक योजना आहे. या ठिकाणी बघा, लाडली बहना असं त्या योजनेचं नाव आहे आणि ही योजना महाराष्ट्रातील नसून ही योजना मध्य प्रदेश सरकारची आहे, म्हणजे मध्य प्रदेश राज्यातील आहे. आणि या योजनेसाठीचेच बघा, या योजनेसाठीचेच 250 रुपये वाढले आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीचे किंवा मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचे 250 रुपये वाढलेले नाहीत. ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. म्हणजे 250 रुपयाची वाढ झालेली नाही. म्हणजे तुम्हाला सध्या 1500चाच हप्ता मिळणार आहे. भविष्यामध्ये वाढून तो 2100 होणार आहे. परंतु महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या ताईंसाठी, सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. तर बघा, तुम्हाला आता बघा, मध्य प्रदेश राज्यामध्ये लाडली बहना योजनेमध्ये थेट 250 रुपयाची वाढ केली. परंतु तुमच्यासाठी खुशखबर आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकार खुशखबर देत आहे. खुशखबर काय आहे? तर खुशखबर अशी आहे की तुमचा हप्ता 250 ने न वाढवता थेट 600 रुपयांनी महायुती सरकार वाढवणार आहे. कारण की तुम्हाला जी आता 1500ची रक्कम मिळत आहे, या रकमेमध्ये 600 रुपयांची वाढ करून तुम्हाला तोच हप्ता महायुती सरकार 100% बघा, 100% 2100 रुपये देणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता लाडक्या बहिणीच्या हप्त्यामध्ये कधी वाढ होईल असा प्रश्न भरपूर महिला विचारत आहेत. तर बघा, 2100 रुपये तुम्हाला मिळणार, हप्ता वाढ होणार, परंतु 5 वर्षामध्ये योग्य वेळी महायुती सरकार निर्णय घेईल. ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळेस स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा सर्वजण मिळून निर्णय घेतील व तेव्हा तुम्हाला आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर 2100 रुपये मिळतील. आणि ज्या वेळेस हप्त्यामध्ये वाढ होईल तेव्हा सर्वात आधी अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती दिली जाईल. त्यामुळे अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब बटन दाबलं नसेल तर नक्की दाबा. तुमच्यासाठी आपला चॅनल खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतो. त्यामुळे सबस्क्राईब बटन दाबायला विसरायचं नाहीये. आता बघा, लाडक्या बहिणीसाठी खुशखबर. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अनेक महिलांनी विचारलं की दादा, आम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी नवीन फॉर्म भरायचा आहे, नवीन अर्ज भरायचा आहे. नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार? आम्हाला नवीन फॉर्म कधी भरता येणार? असा प्रश्न सर्व महिला, सर्व ताई, लाडक्या ताई विचारत आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजना ही योजना कधी सुरू झाली? तर लाडकी बहीण योजना जुलै महिन्यामध्ये वर्ष 2024 मध्ये सुरू झाली. त्यानंतर बघा, वर्ष 2024 मध्ये या योजनेसाठी नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली होती. बघा, शेवटचा जो अर्ज करण्याची मुदत होती, चान्स होता, तो होता ऑक्टोबर महिन्यामध्ये, 15 ऑक्टोबरला वर्ष 2024 मध्ये. ठीक आहे. ती मुदत आता संपलेली आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज, नवीन फॉर्म भरून घेतले नाहीत महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी. म्हणजे ज्या महिलांनी 15 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरले तेवढ्याच महिलांना लाभ मिळत आहे, बाकीच्या महिलांना लाभ मिळत नाही. त्यामुळे अनेक पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. अशा महिलांसाठी नवीन अर्ज प्रक्रिया आता कधी सुरू होणार आहे, या संदर्भात महत्वाची अपडेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिली आहे. तर बघा, आदिती तटकरे मॅडम यांच्या मते नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करण्याबाबत शासन स्तरावरती निर्णय घेणे आवश्यक आहे. म्हणजे जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही शासन स्तरावरती, तोपर्यंत नवीन फॉर्म भरणाऱ्या महिलांना संधी मिळणार नाही, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर बघा, सध्या तरी असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. निर्णय घेतल्यानंतर अधिकृत वेबसाईटवर नवीन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठीक आहे. तर बघा, त्यानंतरच तुम्हाला नवीन फॉर्म भरता येईल. म्हणजे सध्या तरी या संदर्भात कोणतीही घोषणा नाही, कोणतीही अपडेट नाही. लवकरच या संदर्भात शासन निर्णय होईल व नवीन महिलांना संधी दिली जाईल अर्ज करण्यासाठी. आता बघा, लाडक्या बहिणीला आतापर्यंत 11 हप्त्याचे पैसे मिळालेत आणि आता 12व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. 12वा हप्ता आहे जून महिन्याचा. तर निधी वाटप प्रक्रिया कशा प्रकारे चालणार आहे? तर 5 टप्प्यामध्ये निधी वाटप होणार आहे. तर बघा, सर्वात पहिली जी प्रोसेस असणार आहे ती प्रोसेस तुम्ही समजून घेतली पाहिजे. तर बघा, महाराष्ट्र राज्याच्या अर्थ मंत्रालयाकडून महिला व बाल विकास खात्याकडे निधी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महिलाच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, निधी मंजूर होणार. ठीक आहे. सर्वप्रथम राज्य सरकारच्या अर्थ विभागाकडून निधी मंजूर करण्यात येतो. दुसरी प्रोसेस असणार हस्तांतरण. मंजूर झालेला निधी व महिला व बालविकास विभागाकडे पाठवला जातो. तिसरी गोष्ट संयुक्त खाते. या निधीचे एका संयुक्त बँक खात्यात हस्तांतरण केले जात असते. ठीक आहे. त्यानंतर चौथी गोष्ट असते ती असते अधिसूचना. सरकारकडून अधिकृत या निधीचे एका संयुक्त बँक खात्यात हस्तांतरण अधिसूचना जाहीर केली जाते. पाचवी गोष्ट असते वितरण. अंतिम टप्प्यात 2-3 दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. आणि आतापर्यंत 11 हप्ते जमा झालेत. त्याचप्रमाणे 12वा हप्ता आता सर्व बहिणीच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. परंतु 12वा हप्ता लाडक्या बहिणीला कधीपर्यंत मिळणार, 12व्या हप्त्याची तारीख काय, 12वा हप्ता कधी वाटप होणार, त्या संदर्भात आता आपण अपडेट पाहूया. तर बघा 11वा हप्ता लाडक्या बहिणीला कधी वाटप झाला होता, तर बघा 5 जून पासून 11व्या हप्त्याचे 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झालेली होती. त्यानंतर आता जून महिन्याचा हप्ता म्हणजेच 12वा हप्ता कधी मिळेल यासाठी सर्व बहिणी सर्व महिला प्रतीक्षेमध्ये आहेत. आता सर्व महिलांची प्रतीक्षा जमा होणार. ठीक आहे. महिलांची प्रतीक्षा संपणार आहे. आता बघा लाडक्या बहिणीला 12वा हप्ता 13वा हप्ता दोन्ही मिळून आता दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये एकत्र देण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. तर बघा आता जून महिन्याचा हप्ता आता 2-4 दिवसामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. 12व्या हप्त्याचे 1500 रुपये देण्यास आता सुरुवात होऊ शकते. लवकरच सुरुवात होणार आहे कारण की जून महिना संपलेला आहे. त्यामुळे आता होणार आहेत फक्त आणि फक्त पैसे वाटप. तर बघा लाडक्या बहिणीला किती पैसे मिळणार, 12वा हप्ता किती रुपयाचा मिळणार. लाडक्या बहिणीला 12वा हप्ता 1500 रुपयाचा मिळणार की 2100 रुपयाचा मिळणार की 2500 रुपयाचा मिळणार की 3000चा मिळणार. तर बघा तुम्हाला 3000चा हप्ता मिळणार नाही, 2500चा हप्ता मिळणार नाही, 2100चा सुद्धा हप्ता सध्या मिळणार नाही. भविष्यामध्ये 5 वर्षामध्ये 2100चा हप्ता योग्य वेळी मिळणार आहे. आता तरी तुम्हाला मिळणारी रक्कम ही 1500 प्रमाणेच असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 11वा हप्ता कधी वाटप झाला होता, तर बघा सर्वात अगोदर 11वा हप्ता वाटप झाला त्यावेळेस कशी प्रकारे प्रोसेस झाली, तर बघा सुरुवातीला महिला व बालविकास मंत्री आदित्य ठाकरे मॅडम यांनी ट्विट करून माहिती दिली की लाडकी बहिणींच्या मे महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याच प्रकारे जसं मे महिन्याची वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असं त्यांनी अपडेट दिली. त्याच प्रकारे त्या आता जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया वितरण सुरू झालं आहे अशी त्या ट्विट करून माहिती देतील. त्यानंतरच पैसे जमा होतील. तर बघा 11व्या हप्त्याचे पैसे या तारखांना जमा झाले होते. ठीक आहे. वितरण झाले होते. आधार कार्ड बँकेसोबत लिंक असणाऱ्या सर्व खात्यामध्ये हे पैसे जमा झाले होते. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये 36 जिल्हे आहेत टोटल महाराष्ट्र राज्यात. या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झाले होते, पैसे जमा झाले होते. एकही जिल्हा न वगळता सर्व जिल्ह्यामध्ये हा लाभ वितरित करण्यात आला होता. ठीक आहे. त्यानंतर बघा आता लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला 4 नियम फॉलो करावे लागतील. पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम, चौथा नियम. तर बघा पहिला नियम आहे तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. त्यानंतरचा दुसरा जो नियम आहे तो दुसरा नियम पण महत्वाचा आहे, तुमच्याकडे 4 व्हीलर नसली पाहिजे. तुमचा तिसरा नियम आहे तुमचं वय 21 ते 65 मध्ये पाहिजे, कोणीच सरकारी नोकरीला नसलं पाहिजे. या 4 चुका नाही केल्या तर तुम्हाला कंटिन्यू लाभ मिळत राहणार आहे. आता बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे आज जून महिन्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आजपासून सलग 3 दिवस पैशांचा पाऊस होणार आहे. सर्व जिल्ह्यामध्ये जून महिन्याचे जुलै महिन्याचे पैसे आता जमा होणार आहेत. तर बघा लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे, आता 2.5 कोटी महिलांच्या बँक अकाउंटमध्ये आतापर्यंत 11वा हप्ता जमा झालेला आहे आणि आता 12वा हप्ता जमा होणार आहे. मेसेज पडणार आहे 12वा हप्ता जमा झाल्याचा. तर बघा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 21 ते 65 वयोगटातील डीबीटी लिंक असणाऱ्या सर्व बँक खात्यामध्ये आतापर्यंत 11 हप्ते जमा झालेत आणि आता 12व्या हप्त्याची तयारी महायुती सरकारने सुरू केलेली आहे. तसेच राज्य सरकारने बघा राज्य शासनाने यावर्षी 36,000 कोटी रुपयांचा महिला व बालविकास विभागाला चेक देण्यात आलेला आहे. येत्या काही दिवसात आता 2,50,00,000 पेक्षा जास्त महिलांना जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आता बघा लाडक्या बहिणीला आतापर्यंत सर्व योजनेचे बघा लाडकी बहीण म्हणजे सर्व हप्ते मिळालेले आहेत. रखडलेले पैसे सुद्धा तुम्हाला याच महिन्यात आता वाटप होणार आहेत. सर्वच बहिणींना हा लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंतची सर्वात फेमस लोकप्रिय योजना आहे. गेम चेंजर योजना म्हणून या योजनेला ओळखले जाते.
तसेच आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी 2 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. या 2 पैठणी साड्या मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. हा व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्यानंतर 200K सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवेमध्ये नक्की पार्टिसिपेट करा. आता लाडकी बहीण योजनेच्या पैसे वाटपची तारीख तुम्हाला सांगतो. तर लाडकी बहिणीचा जून महिन्याचे पैसे, जुलै महिन्याचे पैसे तुम्हाला 3 जूनला, 4 जूनला आणि 5 जूनपर्यंत, सॉरी 5 जुलैपर्यंत, 3 जुलै, 4 जुलै, 5 जुलै या तारखेपर्यंत पैसे तुम्हाला 100% मिळणार आहे.